तो दारू जुवा सट्टा या सप्ताहात तर आम्ही संकल्प घ्यावा की हे गुरुदेव हमें सद्बुद्धी दे, आमच्यात जे वाईट व्यसन आहे हे नष्ट झालं पाहिजे, सुटलं पाहिजे. नाही तर ओपन रात्री कितीले 9:30 येते तर हे मटकेवाले असे बसते की जसं कोणी मेलं यायच्या घरचं. क्या है बे चौका. लहान पोरं आपल्या मम्मीले विचारतात आई माझे पप्पा कधी येतील, तर त्याची माय सांगते बाबू तुझं बाप्पा दुसरं घर घेतलं की येतात. ह्या तर लफडेबाज जे गव्हर्नमेंटनं दिलं ते एकूण टाकते. आणि म्हणून आपल्याला त्या व्यसनातून आम्ही मुक्त झालो पाहिजे. आज तर परिस्थिती बिकट झाली आणि मोबाईलनं सारं हे लहान छोट्या पोराईले चष्मे लागले हो. काही एवढी भयंकर परिस्थिती आहे बिकट. तरुणाईचं तर वातावरणच खराब झालेलं आहे. नुसते त्या रीला पाहते, नुसते ते रील सरकवते. काही तर एवढे पागल झाले की एकटेच बोलते, काही तर एकटेच हसते. नुसते ते रीला पाहते, रीला पाहता मोबाईलची असे मुके घेते. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. बरं हे तर तरुणाईचं झालं, पण बायाही काही इथं तर चांगले लोक आहे. तुम्ही तर देवा धर्माच्या कामात बसता बापा, तुम्ही तर मोबाईलच्याच दूर राहतात. नाही तर काही ठिकाणी पाहतो 3 पोरीची आई ही आता दिलवर नाचाया लागली. 3 पोरीची आई रे दादा दिलवर नाचाया लागली. म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. अरे म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. अरे पार्लरला जायला लागली, फॅशन करायला लागली. भाऊ ही दुनिया बिघडली, फॅशन करायला लागली. भाऊ ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली. भाऊ ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली. आणि म्हणून बाबू आम्ही त्या मोबाईलचा अतिरेक टाळा, कामापुरता आम्ही वापर केला पाहिजे. नाही तर आज फजिती होऊन राहिली. अरे अनेकायले दिसत नाही, लहान मुलं काही पोरं रडायला लागलं की माय त्याच्याजवळ मोबाईल देऊन टाकते. काही लहान लेकरं आहे मोबाईल पाहूनच जेवते. आणि म्हणून हा अतिरेक टाळा, कारण पुढचा काळ मोठा बिकट येणार आहे. हे संतांचं स्वप्न होतं की आपला देश सुंदर झाला पाहिजे. कोण चालले का इकडून पाहिजे भाऊल जाऊ दे जा. आणि म्हणून बाबू आपल्याला या संतांच्या दरबारात का बरं आपल्याला यायचं आहे, कारण आमचं कल्याण करून घेण्याची गरज आहे. मी या खंजेऱ्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मला फिरण्याचा योग आला. या खंजेऱ्यातून पहा बरं किती सुंदर वाजते, किती गोड वाजते, किती गोड आवाज आहे. पहा बरं हे चंबड बकऱ्याचं आहे. आम्ही तर लोकायले धन्यवाद देतो का चंबड्या सकट खात नाही. हे चंबड ठेवते आणि म्हणून आमच्या कामी येते. पहा बरं बरं किती जोरदार वाजते. आणि आम्ही आपल्या समाजाच्या कामी नाही आहेत. पहा बरं हे चंबड
लोकांच्या कामी आलं. मरायच्या अगोदर 4 लोकांच्या कामी आलं आणि मेल्यावर आमच्या कामी आलं. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गरजे. दुसऱ्यासाठी जगणं फार महत्वाचं आहे. अहंकार बंद करा आता. अरे कौन नहीं वो रावण सर के शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हुआ बात आखिर फस गई. रावणाचं शेल्याले नाही गेलं तर आपलं काय जाणार हो? आपलं काय जाणार आहे? एक जण नागपूरचा मोठा सावकार सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय काकू, सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय. आणि एक वेळा पोहे खाता खाताच त्याला अटॅक आला आणि चमचा तोंडातच राहिला आणि तो चमचा फसलाय असा निघालेही नाही पाय. मग त्याच्या पोराले वाटलं लोको गिको ह्याच्या अगोदर ह्या चमचा काढून टाकतो आणि तो चमचा फसलाय असा का निघाले नाही पाय. तर मग त्यानं ते का आणलं रे? पेंचीस धरला त्यानं. सांगा बरं कोण करते? कोणी नाही. तुमच्या संपत्तीची आहे. सगळे तुमच्या संपत्तीची. तुमच्याजवळ संपलं. आता पाहतो ना आम्ही काही बहिणी समृद्धी महामार्ग गेला, वावर त्याच्यात गेलं. चांगला परिवार याच्याशी बोलत नाही भावाशी आणि भाऊ बहिणीशी बोलत नाही. इथंही 2-4 जणी आपल्या भावासंग बोलत नाही आणि गावोगावचाच विषय झालेला आहे. आणि तुम्हाला काय सांगावं बापा, तुम्ही तर लाडक्या बहिणी आहे आणि जिथं तिथं चालती तुमचीच आहे काकू. लोकसभेची अध्यक्ष कोण होती रे पहिले? महिला. बंगालची मुख्यमंत्री कोण होती?